जवळजवळ 10 वर्षापूर्वी ना, मी एका लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून जॉबला लागलो. माझं काम काय होतं की लाईफ इन्शुरन्सचे एजंट रिक्रूट करायचे आणि त्यांच्या थ्रू इन्शुरन्स पॉलिसी विकायची. त्याच्या आधी माझं तसं इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स रिलेटेड फील्डशी ना जास्त एक्सपोजर नव्हतं. पण माझा स्वभाव नेहमी अभ्यासू राहिलेला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा कंपनीमध्ये किंवा त्या बँकेमध्ये जेव्हा मी जॉब करायला लागलो, तेव्हा ऑब्व्हियसली आपण जेव्हा ते एक इन्शुरन्स प्रोडक्ट पिच करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो, "अरे, पण आम्ही इन्शुरन्समध्ये काय इन्व्हेस्ट करू? आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये करायचे आहेत, आम्हाला एफ-डीमध्ये करायचे आहेत." मग ऑब्व्हियसली तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल जाणून घेता, मग तुम्ही एफ-डीबद्दल जाणून घेता, तुम्ही प्रॉव्हिडंट फंडबद्दल जाणून घेता, तुम्ही स्टॉक मार्केटबद्दल जाणून घेता आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची उत्सुकता माझी वाढायला लागली आणि 1 वर्ष मी त्या कंपनीमध्ये काम केलं आणि पण त्या काळामध्ये पूर्ण अभ्यास करून मी माझी गणितं एक फिक्स करून टाकली, की बाबा कुठच्या प्रॉडक्टमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट केली, की तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात ते. या दरम्यान नंतर मी जॉब सोडल्यानंतर मी अजून सुद्धा बरेचसे जे ब्रँड होते, म्हणजे आधी मी लाईफ इन्शुरन्समध्ये काम करत होतो. पण त्यानंतर मग मी हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्समध्ये पण काम केलं. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल इन्शुरन्स फील्डची ना एक खूप चांगली आयडिया मला आली आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जेव्हा मी इन्शुरन्स फील्ड नंतर मधून ब्रेक घेतला आणि मग मी YouTube करायला सुरुवात केली, की त्याच दरम्यानच मी म्युच्युअल फंड ब्रोकरशिपचं पण लायसन्स घेतलं आणि मी म्युच्युअल फंडवरती पण काम करायला सुरुवात झाली. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड फील्डमध्ये माझा इंटरेस्ट दिवसेंदिवस वाढायला लागला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.